महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खानदेशातील अत्यंत महत्त्वाचा असलेला गिरणा नारपार प्रकल्पाला मान्यता दिली होती आणि येत्या 15 दिवसात त्याला अंतरिम मंजुरी मिळून प्रत्यक्ष 1 वर्षाच्या आत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं होतं। मात्र गेल्या 2 दिवसांपूर्वी केंद्राने ही मान्यता रद्द केल्याचं बोललं जात होतं। अशातच काल राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचं देखील पत्र देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं। या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार उन्मेष पाटील सर आणि आपण त्यांच्यासोबत या संपूर्ण नारपार प्रकल्पाविषयी माहिती घेऊन आणि सध्या स्थितीमध्ये त्यांची भूमिका नेमकी यावर काय असणार या सगळ्या बाबींवर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। दादा, तुमचं सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये मनापासून स्वागत। नमस्कार। तुम्ही आमदार होतात, खासदार होतात, विधानसभेमध्ये गिरणा नारपाल प्रकल्पाची संकल्पना मांडली होती। ती संकल्पना नेमकी काय आहे आणि याचा पाठपुरावा कशा पद्धतीने केला? प्रत्यक्षात खानदेशात गिरणा ही केवळ नदी नाही तर ती आमची माता आहे, कारण की एकमेव अशी नदी आहे की जी 15 तालुक्यामधून खानदेशाला सुजलाम सुफलाम करते आणि पुढे जाऊन तापीला जाऊन मिळते। पण दुर्दैवाने ब्रिटिशकालीन गिरणा धरणाच्या नंतर त्या ठिकाणी मोठं गिरणा धरण जे झालं आहे त्यानंतर एकही मोठा प्रकल्प लोंढेवरखेड बॅरेज वगळता झाला नाही आणि प्रत्यक्षात गेल्या 30-35 वर्षाचा जर आपण वॉटर अकाउंटचा हिशोब केला तर केवळ 10-11 वेळेसच ते धरण पूर्ण क्षमतेने भरलं। अशी एवढी तूट असताना त्या नारपारचा नदीचं पाणी त्या खोऱ्यात आणणं अत्यंत गरजेचं आणि नियोजित होतं। पण दुर्दैवाने केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी तो प्रकल्प फिजिबल नाही म्हणून रद्द करण्याची घोषणा केली आणि खानदेशवासियांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं पाप या भाजपच्या सरकारच्या हातून होतं आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की आता आम्ही सहन करणार नाही। त्याकडे आपण येऊच। आत्ता देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी पावसाळी अधिवेशनामध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती त्यावेळी प्रत्यक्षात 1 वर्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। यानंतर 2 दिवसापूर्वी CR पाटील यांनी हा प्रकल्प फिजिबल नाही असं संसदेत सांगितलं। त्यानंतर कालच राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी याला मंजुरी दिली। या संपूर्ण घडामोडी घडल्या, याकडे तुम्ही कसं बघता? याच देवेंद्र फडणवीसांनी 2016-17च्या दरम्यान 7 वॉल्यूम बंदराची देखील राज्यपालांची मान्यता घेऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं की प्रकल्प करू, पण अद्याप पावे तो 8 वर्ष झाले त्याच्यावर कुठलेही त्याला मान्यता किंवा त्याला निधी नाही। याच देवेंद्र फडणवीसांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने 2019ला खानदेशातच सांगितलं होतं की आणि त्याला कॅबिनेटची मंजुरी घेतलेली होती की रखडलेल्या प्रकल्पाला आम्ही निधी मिळवू आणि ते पूर्ण करू, तेही केले नाही। या देवेंद्र फडणवीसांनी 2022ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भाजपचेच आमदार राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवर उत्तर दिलं होतं की तात्काळ मान्यता देऊ आणि विविध कालावधीत आम्ही तो पूर्ण करू, पण त्याला पण 2 वर्ष होऊन गेले, कुठली नाही। आणि आता केंद्राने नाकारल्यानंतर ज्यावेळेस हे प्रकरण अंगलट येऊन खानदेश पूर्णपणे संतापाची लाट ज्यावेळेस उचलली तेव्हा घाईघाईने 1 तासामध्ये राज्यपालाची सही घेऊन ते केवळ मंजुरी असलेलं पत्र दिलं, ज्याला कॅबिनेटची मंजुरी नाही, ज्याला प्रशासकीय मान्यता नाही। अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचं जे पाप जे करतं आहे भाजपा, याचा निषेध म्हणून आज आम्ही जल परिषद घेऊन 16 ऑगस्टपासून तीव्र आंदोलन ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून करण्याचा निर्धार आम्ही केला आहे। दादा, गिरणा खोऱ्यातील जे काही शेतकरी आहेत आणि काही नागरिक आहेत, पाण्यासाठी त्यांच्यासाठी हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे, किती फायदेशीर आहे, हे सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे। ती माहिती लोकांपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने सांगा? नाही, अगदी महत्त्वाचा विषय आहे की आज गिरणेच्या माध्यमातून शंकापूरचा डावा उजवा कालवा असेल, कसमादे पट्ट्यातला म्हणजे कळवण सटाणा मालेगाव देवळातला, मग गिरणा धरणानंतरचा आमचा पांजण कालवा डावा कालवा असेल, पुढे येऊन आमचा जामद्याचा कालवा असेल, त्यापुढे आमच्या पाचोरा दहीगावचा कालवा असतील, जवळजवळ मग गिरणा मन्याडचा असेल डावा, असा एकत्रित 2 लाख एकर जमीन सिंचनाखाली येण्याचं क्षमता असलेल्या या प्रकल्पाची त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे। आणि आज आपण लोंढेवरखेडे आणि मन्याड पकडला तर 2.5 लाख आणि जवळजवळ 700पेक्षा जास्त गावं, 8पेक्षा जास्त नगरपालिका महानगरपालिका यांना पिण्याचा देखील पाण्याचा प्रश्न आहे। असं असताना त्या ठिकाणी केंद्रीय जल आयोग, NWDA जे नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी आणि माधवराव चितळे समिती जल आयोगाचा तुमचा अहवाल याच्यात प्रत्यक्ष तरतूद 19 TMCपेक्षा जास्त आहे।
कारण की 10 TMCची आता जी मान्यता देत आहेत किंवा जे म्हणत आहेत त्यामध्ये 8 TMC तर पाणी मालेगावच्या पलीकडेच जातं, धरणात 2च TMC पाणी येणार आणि केवळ गिरणा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाणार. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की वॉटर अकाउंट पूर्वीच्या ज्या समित्यांनी आणि शासकीय केंद्राच्या आयोगाने दिलेले आहेत त्या 20 TMCपर्यंतचं पाणी त्यामध्ये असलं पाहिजे, तर संपूर्ण गिरणा खोरं समृद्ध होईल. आणि दुसऱ्या बाजूला 300पेक्षा जास्त TMC पाणी हातनूरमधून उकई आणि त्या गुजरातमध्ये जातं. नारपारचं पण आमचं 35पेक्षा जास्त TMC पाणी वाहून जातं. म्हणजे इकडे शेकडो TMC पाणी जातं आणि इकडे आम्हाला केवळ 7 आणि 8 TMCवर आमची ताण भागवायचा प्रयत्न करायचा. हे गुजरात धार्जिणे सरकार महाराष्ट्राचं आणि केंद्राचं जे काम करतं आहे याचा प्रचंड संताप खानदेशाच्या आणि गिरण्याच्या शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे आम्ही ह्या सगळा भाजपाचा या चेहरा लोकांपुढे मांडून उघडं केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतः खासदार असताना गिरणा परिक्रमा केली होती आणि याच अनुषंगाने गिरणा खोऱ्यातील जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी जलसाक्षरता ही किती महत्त्वाची आहे? हे खरं आहे. एका बाजूला खोऱ्यातलं अतितुटी खोऱ्यातली पाण्याची कमतरता, दुसऱ्या बाजूला नदींमध्ये सरळ चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अगदी जळगावच्या 7-8 लाख लोकसंख्येचं सांडपाणी नदीत सोडलं जातं आणि तेच पाणी पुरवठा योजनेला दिलं जातं. प्रत्यक्षात आजाराचं मूळ पाण्याच्या कंटॅमिनेशनमध्ये आहे. त्यामुळे आम्ही नदीचं प्रदूषण थांबवता येईल का? आज सगळे सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी अक्षरशः गौण खनिज चोरायचे त्या ठिकाणी मोठा दरोडेखोर म्हणजे टोळधाड आहे आणि त्यांना पदाधिकारी केले जाते. भाजप घ्या का शिंदे गटाची युवासेना घ्या, सगळे वाळू चोर आणि गौण खनिज चोरून त्या नदीला ओरबडत आहे. म्हणजे एका प्रकारे गिरणा माता म्हणतात आणि आईला ओरबडणं हे सहन होतं आहे का यांना? आणि तिसऱ्या बाजूला त्याच्या शाश्वत प्रवाहीसाठी कुठलाही प्रयत्न करताना दिसत नाही. 4 कॅबिनेटचे मंत्री, केंद्रातला मंत्री ही खंत खानदेशवासीयांना आहे. त्यामुळे यावेळेस या महायुतीला त्या ठिकाणी खानदेशातली जनता जागा अधोक्याशिवाय राहणार नाही. आज हे जे काही नारपार प्रकल्प जे काही 2-3 दिवसामध्ये घडामोडी घडल्या त्यानंतर आज नारपार गिरणा खोरे बचावासाठी नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या बैठकीत नेमकं काय घडलं? आज बैठकीमध्ये वाळूंज पाणी संघर्ष समितीपासून तर कसमादे पट्ट्यातल्या काही संस्था, व्यक्ती, पक्षातले प्रतिनिधी, डाव्या कालव्यापासून तर गिरणा मन्याड जोड कालव्यापासूनचे प्रतिनिधी, ॲडव्होकेट विश्वास भोसले जे नारपारचे प्रचारक म्हणून काम करतात, तर विश्वासराव देवरेसारखे, तर खानदेश हित संग्रामचे कल्याण ठाण्याहून आलेले काही प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य जल परिषदेचे काही प्रतिनिधी, शेतकरी संघटनेपासून तर आम आदमी महाविकास आघाडीतल्या घटकांच्या पलीकडे जाऊन अशा अनेक संस्था, संघटना त्या ठिकाणी डाव्या कालव्यापासूनच्या सहभागी झाल्या. आणि आम्ही ठरवलं की 3 टप्प्यामध्ये हे आंदोलन तीव्र करायचं. 16 ऑगस्टला ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून सगळ्या प्रांत कार्यालयावर मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल आणि जळगाव या ठिकाणी रॅली न्यायची ट्रॅक्टरची. हरियाणा आणि दिल्लीच्या, पंजाबच्या धर्तीवर हे तीव्र आंदोलन करायचं. दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात खासदार, आमदार, मंत्री यांच्या घरापुढे आंदोलन करायचं. मग ते कशा पद्धतीने करायचं त्याची 3 समित्या आम्ही तयार केल्या. एक तांत्रिक समिती, एक त्या सगळ्या संदर्भामध्ये आंदोलन आणि रचनात्मक कामाची समिती आणि 3 प्रचार प्रसार आणि लोकांपर्यंत जलसाक्षर, गिरणेच्या खोऱ्यातलं दुर्भिक्ष, त्याचं वास्तव आणि त्याच्यातले पर्याय यासाठी काम करून ही समिती 3रा आंदोलन टप्पा जो असणार आहे मात्र तो इतका तीव्र असणार आहे की ज्यामध्ये या सरकारला सळो की पळो करू. एकतर नारपार करा, प्रशासकीय मान्यतेसह केंद्रातल्या PMKSY किंवा नदीजोडसारख्या प्रकल्पाच्या किंवा बळीराजासारख्या विशेष पॅकेजून बजेटरी प्रोव्हिजन करा. केवळ प्रशासकीय मान्यता काढून आम्हाला त्या ठिकाणी धुळपेक करू नका, तो आम्ही खपून घेणार नाही. आणि नाही करणार तर हद्दपार व्हा. दादा, आगामी विधानसभा निवडणूक 2 महिन्यांवर आली आहे. नारपार गिरणा प्रकल्प हा वोटिंग फॅक्टर ठरणार का? वोटिंगच्या पलीकडे मला असं वाटतं राज्यकर्त्यांनी थोडं संवेदनशील राहिलं पाहिजे की जर 75 वर्ष अतितुटीचं गिरणा खोऱ्याला नारपारचा नदीजोड प्रकल्प होत नसेल आणि केवळ इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एक पत्रक काढून त्याच्या भावनेशी खेळायचं पाप करत असेल तर ही तुमची जात आहे ना, ही शेतकऱ्याला प्रचंड संताप देणारी आहे. तुमची दानत आहे ना, तर प्रामाणिक प्रयत्न करा ना. तुम्ही काय फॅक्ट्स आहेत, काय अडचणी आहेत तुम्ही करा ना. म्हणजे एका बाजूला जातीपातीचं त्या ठिकाणी इंग्रजांच्या पद्धतीने तुम्ही तोडाफोडा राज्य करायचं, दुसऱ्या बाजूला कुठल्या तरी इलेक्शनच्या तोंडावर लाडकी बहीण, लाडका भाऊ सारख्या योजना आणून सावत्र भाऊ त्या बरा अशा पद्धतीने तुम्ही वागतायत, अशी तुमची त्या पद्धतीने आणून त्याला द्यायची. तिसरी पद्धत अशा पद्धतीने नदीजोडसारखे प्रकल्पाचं
कुठल्याही पद्धतीने एक नळदुर्गासारख्या प्रकल्पाला कुठलंही इन्व्हेस्टिगेशन नाही, कुठलेही एस्टिमेट्स प्रॉपर त्या ठिकाणी DPR नाही, त्याला तुम्ही 86,000 कोटीची मान्यता देऊन त्या घेऊन टाकतात. आणि दुसऱ्या बाजूला नारपारचं सगळं इन्व्हेस्टिगेशन DPR असताना तुम्ही त्याला मात्र मान्यता देत नाही. म्हणजे हा नक्की तुमचं राज्य कोणत्या कायद्याने कोणत्या दिशेने चालवत आहेत हे मात्र आता शेतकऱ्यांना जेव्हा कळेल तेव्हा यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की या सगळ्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने संघर्ष करून यांना या ठिकाणी जर यांनी आंदोलनाच्या गांभीर्याने घेतलं नाही तर हद्दपार देखील करू. धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ आमच्या सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजसाठी दिला. तर आपण पाहिलं की उन्मेष पाटील यांनी नारपार प्रकल्प याला मान्यता मिळावी यासाठी आंदोलनाची दिशा ठरवली आहे आणि येत्या शुक्रवारी रोजी आंदोलन होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. तर नारपार प्रकल्पाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.